नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अभ्यास नीती या युट्यूब चॅनलवर. तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण असणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी, जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत. आता कंबाईन म्हटल्यानंतर संयुक्त परीक्षा ही गट ब ची आणि क ची दोन्हींचं यामध्ये आपण समावेश करून घेतलेला आहे. कारण दोघांचा अभ्यासक्रम पूर्वचा आणि मुख्यचा हा सेमच आहे. फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेव्हल थोडी वेगवेगळी असते. तर आता ह्या ज्या परीक्षा होणार आहेत, ऑलरेडी टेंटेटिव्ह टाइम टेबल आपल्याकडे आहे. तर गट ब ची जी परीक्षा आहे ती तुम्हाला जर माहिती असेल तर 14 जूनला होणार आहे आणि गट क ची जी परीक्षा आहे ती आपली 12 जुलैला होणार आहे. तर आजपासून जर आपण बघितलं तर समजा आता जानेवारीमधले 15 दिवस पकडा आणि बाकीचे पुढचे हे सगळे दिवस काउंट केले तर गट ब ला जवळपास तुमच्याकडे 150 दिवस आहेत आणि गट क ला जवळपास 180 दिवस आहेत. म्हणजे राऊंड फिगर जर केलं तर मग या 150 दिवसात आपलं टार्गेट कंप्लीट होईल का? किंवा मग गट क चं 180. तर मी तर सरळ सरळ एक गोष्ट सांगेल की गट क चं टार्गेट ठेवूच नका, गट ब च्या टार्गेटनेच अभ्यास करा. आणि नंतर गट ब नंतर गट क चा जो मधला कालावधी आहे 30 दिवसांचा, मध्ये पण तुमचं गट ब झाल्यावर आन्सर की येईल, मग 2-4 दिवस त्यात वेस्ट जातील. तर 30 दिवस पण नाही, मी म्हणणार 20-25 दिवस मिळतील. तर त्यामध्ये आपल्याला फक्त रिवाइजच करायचंय आणि काही चुका ज्या गट ब मध्ये झालेल्या असतील त्या आपल्याला टाळायच्यात आणि गट क ची परीक्षा द्यायची. त्यामुळे ते 180 दिवसाचा जो हिशोब दिसतोय ना, तर तो सध्या आता डोक्यातनं काढूनच टाका. म्हणजे 150 दिवसाचंच प्लॅनिंग आपल्याला करायचंय. तर आता हे प्लॅनिंग कसं असावं, काय असावं, तर मी माझ्या साइडने तुम्हाला सांगेल. तुम्हाला ते कसं पटतंय, तुमच्या शेड्यूलमध्ये जर बसत असेल तर तुम्ही बसवा आणि मग त्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा आणि यश हे नक्की तुमचंच असणार आहे. आता बघा, त्याआधी मी एक महत्त्वाची गोष्ट सांगेल, की या आपल्या चॅनलवरती मी मेंटरशिप सीरीज फ्रीमध्ये चालवलेली. तर त्याच्यामध्ये हे आपले काही व्हिडिओ आहेत. नोट्स का काढाव्यात आणि कशा काढाव्यात? पहिले तर का काढाव्यात ह्याचं महत्त्व समजून घ्या. मग कशा काढायच्या ते तर सांगितलेलंच आहे. त्यानंतर हा तर सगळ्यांचा युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. वाचलेलं लक्षातच राहत नाही. काय करायचं? तर मी सांगितलंय काय करायचं त्यासाठी. कसे-कसे उपाय वापरायचे, कुठल्या-कुठल्या छोट्या-छोट्या पद्धती आहेत, जे आपली मेमरी बूस्ट करतील. तर नक्की पहा. त्यानंतर आत्ताच तुम्ही एक्झाम दिली, तर तुम्हाला जो प्रॉब्लेम आला, की सर प्रश्न एका तासात 100 होतच नाही, मग टाईमच पुरत नाही. ऑलरेडी काही विद्यार्थ्यांनी स्ट्रॅटेजीचं सेशन बघून गेलेले. कमेंटमध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे, की सर स्ट्रॅटेजीचं सेशन मी बघून गेलेलो एका तासात 100 प्रश्नाचं, तर मला ते खूप भारी झालं. 80-85 पर्यंतचा स्कोर यायला लागला आता मुलांचा. अटेम्प्ट चांगला झाला. 60-70 प्लस पर्यंत जातायत. तर कमेंटमध्ये पण तुम्हाला ते वाचायला मिळेल आणि हे खूप महत्वाचं आहे. दिवसभराचं नियोजन. म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा एखादा मुलगा असेल, तर त्याने स्वतःचा दिवस कसा मॅनेज करावा. 24 तास. किती तास अभ्यास करावा, झोपायचं किती वेळ, जेवायचं, व्यायाम वगैरे सगळं इन्क्लूड कसं करायचं, ते एकदम भारी. हे व्हिडिओज तुम्ही पहा आणि त्याचे काही चार्जेस नाहीत. फ्रीमध्ये ही मेंटरशिप तुम्हाला मिळते. मी तुम्हाला रेकमेंड करेल, की हे 4 व्हिडिओ तुम्ही हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर हे 4 व्हिडिओ एका दिवसात म्हणजे 1-2 दिवसात बघून काढा. अर्धा-अर्धा तासाचे जास्त वेळ नाही लागणार. आणि हे सगळं झाल्यावर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. म्हणजे तुमच्या अभ्यासात कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, अडथळा येणार. चला, तर आता आपला आजचं एम काय, की 150 दिवसाचं प्लॅनिंग कसं करायचं त्याबद्दल मग आपण या लेक्चरमध्ये आता पुढे बघणार आहोत. तर मी काही जण खूपच नवीन असतील, त्यांना गट ब क बद्दल काही माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी थोडक्यात ही माहिती दिलेली आहे. तर ही तुम्ही जस्ट गो थ्रू केली तरी चालेल. आता ह्याच्यामध्ये मी वेळ नाही वाया घालवणार, कारण आपलं मेन टार्गेट आहे स्ट्रॅटेजी सांगणं. तर कुठली-कुठली पदं येतात? सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे मंत्रालयामध्ये असतं, तुम्हाला माहिती आहे, एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर, राज्य कर निरीक्षक, स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक, पी-एस-आय, दुय्यम निबंधक, सब रजिस्ट्रार. हे 4 पदं गट ब मध्ये येणार आहेत. त्यांची वेतन रचना, नियुक्तीचे ठिकाण वगैरे सगळं दिलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या पॉज करून, तुम्हाला माहिती नसेल तर. पीडीएफ वगैरे पाहिजे असतील तर आपल्या टेलिग्राममध्ये मिळतील. टेलिग्रामची लिंक कुठे आहे? टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आता गट क मध्ये कुठल्या-कुठल्या पोस्ट येतात ते पण दिलेले आहे. उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय. आता ही काही लोकांना पोस्ट माहीत नसते, तर त्यांची नावं पण दिलीत आपण. दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज सब इन्स्पेक्टरचं असतं. तांत्रिक सहाय्यक आहे. कर सहाय्यक, लिपिक टंकलेखक. तर याच्यासाठी तुम्हाला टायपिंगची गरज आहे. तर टायपिंग मग मराठी 30 तुमचं झालेलं असलं पाहिजे, इंग्लिश 40. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक हे पण गट क मधलंच पद आहे. एएमव्हीआय आपण त्याला म्हणतो, असिस्टंट मोटर व्हेइकल इन्स्पेक्टर. त्यांचे भत्ते, पगार वगैरे सगळे इथे दिलेले आहे.
तर ते गो थ्रू करायचं काम तुमचं आहे. बघा, आता परीक्षा योजना तुमच्यापैकी काहींनी ऑलरेडी पेपर दिलेला आहे, काही पहिल्यांदा देणार आहेत. तर थोडंसं मी त्यांच्यासाठी हे सांगतोय. 100 प्रश्न असणार आहेत. एका तासात आपल्याला सोडवायचे. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे एक प्रश्न चुकला की आपले 0.25 मार्क वजा होतं. किंवा मग काही जण असं म्हणतात 4 चुकले की एका प्रश्नाचे मार्क वजा होतं. ब आणि क दोघांसाठी हे कॉमन आहे. आता हा आपला अभ्यासक्रम आहे पूर्वचा. आता इतिहास, आता गेले 2-3 वर्ष झालं आपण पेपर पॅटर्न बघतोय. तर इतिहासाचे 10 प्रश्न येत आहेत. बरोबर. भूगोलाचे 10 प्रश्न, अर्थव्यवस्था 15 प्रश्न, चालू घडामोडी 15 प्रश्न, राज्यशास्त्र 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 15 प्रश्न. मग बघा 15 चोक 60 आणि हे 70-80. आता गणित बुद्धिमत्ता मिळून किती येतात? 20 प्रश्न. त्याच्यामध्ये गणिताचं वेटेज जरा जास्त येते, 11-12 प्रश्न येतात, बुद्धिमत्ता येते. तर हे एवढं सगळं आपल्याला करायचंय. मग आता हे सगळं 150 दिवसात कसं बसवायचं, काय करायचं, त्याचीच प्लॅनिंग आज मी तुम्हाला सांगणार. आणि जर तुम्हाला कोणाला पर्सनल मेंटरशिप पाहिजे, आता हे तर मी सगळ्यांना ओव्हरऑल सांगतोय, पण पर्सनल मेंटरशिप पाहिजे, पूर्ण संपूर्ण मार्गदर्शन, डेली टार्गेट्स. मेंटरशिपमध्ये तुम्हाला काय मिळतं? डेली टार्गेट्स मिळतात. दिवसभरात कुठले-कुठले सब्जेक्ट काय, किती-किती तास वापरायचे, वाचायचे वगैरे ते सगळं. आणि पूर्व मुख्य सगळ्यासाठीची, म्हणजे ही जी मेंटरशिप असते ही 1 वर्षासाठीची असते, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये प्री मेन्स सगळं कव्हर करतो आपण. 1 वर्ष हे म्हणण्यासाठीचा कालावधी आहे, पण तुमची एक परीक्षा यामध्ये आपण कव्हर करतो, पूर्व मुख्यवाली. आणि वैयक्तिक समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग. तुम्ही माझ्याशी डायरेक्टली लाईव्ह बोलू शकता. आपण Google मीटवरती मुलांशी बोलतो. काही लोकांना असं असतं, की नाही आम्हाला फेस नाही दाखवायचा, तर कॉलवर तर आपण बोलतोच. पण लाईव्ह असं इंटरॅक्ट करण्यासाठी. कारण मला नोट्स वगैरे त्यांनी काढलेल्या वगैरे सगळं बघायच्या असतात त्यासाठी. लाईव्ह डाउट्स सॉल्व्हिंग मी तेच म्हटलं. लाईव्ह डाउट सॉल्व्हिंगमध्ये मुलं आपल्याला दाखवतात, की सर हा प्रश्न नाही आला, याचे नोट्स कसे काढू, काय काढू, तर ते सगळं आपण करून घेतो. तर यात कोणी इंटरेस्ट असेल तर सांगा मला. ₹2000 आपण मेंटरशिपचे घेत असतो. पण आपण काय केलेलं आहे, मकर संक्रांती निमित्त आता हे 2-3 दिवस आपण ही ऑफर ठेवणार आहे. तर यामध्ये पहिले जे 30 विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण ही ठेवलेली आहे 50% ऑफ. म्हणजे पहिले 30 जण जे असतील त्यांना आपण 1000 मध्येच ही मेंटरशिप देणार आहे 1 वर्षासाठी. तुम्ही या नंबरवर, इथे तुम्हाला नंबर दिसतोय, या नंबरवर मला WhatsAppवर मेसेज करा किंवा मग तुम्ही कॉल केला आणि बाकी माहिती घेतली तर पुढे आपण मेंटरशिपसाठी जाऊ शकतो. चला, याच्यात जास्त वेळ नाही वाया घालवत मी. फक्त तुम्हाला सांगितलं, म्हणजे काहींना पर्सनल प्रॉब्लेम असतील तर पर्सनल मेंटरशिप पण मिळून जाईल. आता हे मेन्सचं पॅटर्न आहे. मेन्समध्ये पण तुम्हाला माहिती आहे 2 पेपर असतात. मराठी, इंग्रजी हा भाषेचा पेपर 50-50 प्रश्न, 100-100 मार्काचा. आणि दुसरा पेपर सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी. त्याचं पण सेम 1/4 निगेटिव्ह मार्किंग आणि हे सिलेबस पण दिलेलं आहे. तर मी हे सिलेबस का गो थ्रू करायला सांगतोय तुम्हाला, कारण खूप जणांना एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगायचा आहे. काही जण म्हणतात प्रीचा अभ्यास, मेन्सचा अभ्यास. तर प्री मेन्समध्ये काय-काय कॉमन आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता मराठी, इंग्लिश हे तर काय प्रीमध्ये नाहीये. तर हे प्युअर तुम्हाला मेन्ससाठीच करायचं आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की काही जण राज्यसेवा, कंबाईन वगैरेची तयारी एकत्र करतात. तर ते लोकं पण कन्फ्यूज होतात काय कसं करायचं. तर त्यांच्यासाठी पण वेगळी मेंटरशिप आहे. पर्सनल मेंटरशिपचा रोलच आहे की प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअलचे जे प्रॉब्लेम आहेत ते वेगळे आहेत. आता काही जणांचा इश्यू काय आहे, की सर मला एवढे-एवढे मार्क आहेत, मला मेन्स पण द्यायचे, प्रीचा पण अभ्यास करायचा आहे, पण मला राज्यसेवा पण करायचं, मग तिघांचा कॉम्बो कसा करू? मग मी तुम्हाला पर्सनली सांगू शकतो. काही जणांचं कसं आहे, की आम्ही गृहिणी आहे, आम्हाला वेळच नाही मिळत. काही जण म्हणतात आम्ही जॉबला जातो, आम्हाला 4च तास आहेत. काही जण म्हणतात आम्हाला वीकेंडचाच वेळ मिळतो. तर मग प्रत्येकासाठी वेगळी प्लॅनिंग. आता ही काय आहे, ही इन जनरल प्लॅनिंग आहे. आता ही इन जनरल प्लॅनिंग काही लोकांना लागू होणार नाही, ज्यांच्याकडे टाईम कमी आहे. मग त्यांच्यासाठी आपल्याला वेगळा प्लॅन करावा लागतो. मग त्यांना सांगावं लागतं, की बाबा कुठले-कुठले चॅप्टर करायचे, कुठले महत्त्वाचे आहे तेवढंच करा. तर ते सगळं मेंटरशिप पर्सनलमध्ये मिळत असतं. आता बघा, बुद्धिमत्ता तर आपण पूर्वमध्ये पण करतो, मुख्यमध्ये पण आहे. चालू घडामोडी दोन्हीकडे आहेत. अंकगणित, आता सांख्यिकी शब्द फक्त टाकलाय स्टॅटिस्टिक्स, त्याचं काय असं एकदम वेगळा अभ्यास करायचा आहे, पूर्ण मोठा पेपर आहे असं काय नाही. ते आपण जे ॲव्हरेज वगैरे करतो त्याला आपण मध्य म्हणतो. तर ते छोटे-छोटे प्रश्न आहेत त्याचे. हे मी करून घेईल. मी स्वतः शिकवतोय. बघा, हा एक वेगळा पार्ट आहे, माहितीचा अधिकार अधिनियम. पण हे काय असं नाही की याचे 20 प्रश्न येतात, पण 5 प्रश्न, जास्तीत जास्त 10 येऊ शकतात. पण 5 प्रश्नांसाठी करायचं. तर हे मेन्सचं वेगळं आहे. आता हे राज्यव्यवस्था हे पूर्ण वाचत बसत नाही. इतिहास, भूगोल. आता पर्यावरण वेगळा शब्द दिलाय, पण पर्यावरण आपण पूर्वला पण वाचू शकतो, तसंच आहे. सामान्य विज्ञान म्हणजे पर्यावरण पूर्वला पण वाचतो, तर कसं आहे,
की त्यामध्ये करंटचा पण खूप साऱ्या गोष्टी असतात. इथे बघण्यामध्ये आता राज्यव्यवस्था, इतिहास, भूगोल हे तर पूर्वला झालेले आहे. त्यामध्ये काही जास्त वेगळं एक्स्ट्राचं काही ॲड नसतं. आता इथे कसं आहे, सामान्य विज्ञानामध्ये हे काही गोष्टी ॲड आहेत. जसं ई वाला पॉईंट आहे, वाला पॉईंट आहे, माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान, तर ते वेगळं करावं लागतं आपल्याला. अर्थशास्त्र आहे. तर हे मी का सांगितलं माहितीये का? कारण खूप लोकांना असं वाटतं की मेन्स आणि प्रीचं काय, मग त्यातले कितीतरी पार्ट सेम आहे. जे एक्स्ट्राचे पार्ट आहेत ते करायला आपल्याला भरपूर वेळ मिळणार आहे. का? कारण मुख्य परीक्षा आहे डिसेंबरमध्ये. तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा. मग तोपर्यंत तर आपण फुल फ्लेज करू शकतो. कारण जूनला एक्झाम झाली, जून-जुलैला. तर ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर त्याच्यामध्ये लँग्वेजेस आणि तो भाग होऊन जातो आणि कितीतरी भाग पूर्वलाच कव्हर झालेला आहे ना, मग काय टेन्शन घ्यायचं. चला, आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळू. 150 दिवसाच्या. आता हे 150 डेज आहेत. आता या 150 डेजचं करायचं काय? तर ह्याचे आपल्याला तुकडे करायचे आता. तुकडे कसे करायचे? तर सगळ्यात पहिले आता मी इथे तुकडे करतो. ए, बी, सी. तर ए मध्ये 90 दिवस, बी मध्ये 30 दिवस. मग 90 आणि 30 किती झाले आपले? 120. बरोबर. आणि त्यानंतर सी मध्ये 15 दिवस आणि डी 5 दिवस. आता हे जर ऍड केले 90 आणि 30, 120, 130, 140, म्हणजे टोटल 140 दिवस आपण इथे लिहिलेले. बरोबर. मग सर, दिवस तर 150 आहे, तुम्ही 140 का लिहिताय? काय लिहिताय म्हणजे मध्ये मध्ये थोडीफार सुट्टी बिट्टी, काय सण उत्सव साजरे करायला लागतं, कधी काय इमर्जन्सी आलं तर 150 दिवस आहेत, तर 150 दिवसाचं प्लॅनिंग करून थोडी चालतं. 10 दिवस थोडेसे इमर्जन्सीसाठी मध्ये ठेवलेले आहेत. कळालं? मग ते 10 दिवस तुम्ही अभ्यासात पण वापरू शकता, एखाद्याने सुट्टी बिट्टी घेतली नाही तर. पण हे 10 दिवस आपले स्पेअर ठेवलेत. 10 दिवस हे बोनस आहेत आपल्यासाठी, ते एक्स्ट्रा ठेवलेले आहेत मी. तुम्ही 10 दिवस म्हणजे कसं, हे मी मुद्दाम करतो कारण कसं आहे, तुम्ही कंटिन्युअस 150 दिवस तर अभ्यास नाही करणार. मग एक सिंपल प्लॅन करा की तुम्ही आता 150 दिवसामध्ये जर तुम्ही बघितलं, 10 दिवस आपण सुट्टी घेतली, तर 2-2 आठवडे तुम्ही अभ्यास करताय, मध्ये एखादा गॅप घेतला, तर तुम्हाला मग थोडंसं माइंड रिफ्रेश करायला वगैरे पण चांगलं आहे. त्यासाठी 14 दिवस अभ्यास केला, एखाद दिवस सुट्टी घेतली, परत 14 दिवस अभ्यास केला, एखाद दिवस सुट्टी घेतली, किंवा स्टार्टिंगला तुम्ही आठवडाभर अभ्यास करून 6 दिवस अभ्यास करून एखादी सुट्टी घेतली, तसं पण करू शकता. तुमच्यावर आहे, ते 10 दिवस एक्स्ट्रा दिले. आता हे 90 दिवस. तर पहिले या 90 दिवसाची प्लॅनिंग आपल्याला बघायची. आता ह्या 90 दिवसामध्ये मित्रांनो, परत तुमचे काय पडतील? 3 तुकडे पडतील. 30 दिवस, 30 दिवस, 30 दिवस. आता या 30 दिवसात करायचं काय? आता या 30 दिवसात करायचं काय? आता पहिले 30 दिवसाचं प्लॅनिंग करा. आता याच्यामध्ये सब्जेक्ट घेतला हिस्ट्री. हिस्ट्री बरोबर समजा घेतला पॉलिटी. त्यानंतर पुढच्या 30 दिवसामध्ये तुम्ही घेतलं जॉग्राफी. जॉग्राफी बरोबर समजा घेतला इकॉनॉमिक्स. आणि पुढच्या 30 दिवसामध्ये घेतलं जनरल सायन्स. सायन्स बरोबर आता हा स्लॉट रिकामा आहे. आता हा स्लॉट जो रिकामा आहे ना, तर त्याच्यामध्ये इको पॉलिटी पैकी जे पण काय राहिलं असेल तुमचं, म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो रिमेनिंग वाला पार्ट तुम्ही इथे कव्हर करू शकता. आता बघा, हे प्रॅक्टिकल सांगतोय मी. 30 दिवसामध्ये पॉलिटी इको पूर्णच कंप्लीट होईल, पूर्ण पुस्तकाच्या पुस्तक असं शक्य नाहीये. मग पॉलिटी इकोचे मेन चॅप्टर आपल्याला करून घ्यायचे, आणि मग काही एक्स्ट्राचा पार्ट असेल तो आपण पुढच्या 30 दिवसामध्ये करून घेऊ शकतो. हिस्ट्री 30 दिवसात कंप्लीट होऊ शकतं, कारण हिस्ट्रीचा सिलेबस तसा कमी आहे. जिओग्राफीला पण तुम्ही 30 दिवसामध्ये कव्हर अप करू शकता, मेन सगळं करून. आणि सायन्स आता हे अशा पद्धतीने आपल्याला करायचं. पण मग हे करायचं तर मग कसं, किती तास द्यायचे, काय द्यायचे? तर इथे द्यायचे हिस्ट्रीला 3 तास आणि पॉलिटीला 3 तास. म्हणजे 3-3 तासाचं हे शेड्यूल असतं. 6 तास.
केले आपले, म्हणजे जीएसचे 2 सब्जेक्ट आपण करतोय. मग हिस्ट्री अँड पॉलिटिक्स करायचा असा काही नियम नाही. हे मी फक्त फॉर एक्झाम्पल लिहिलंय. तुम्हाला जर कुठले दुसरे सब्जेक्ट वगैरे वाटले तर तुम्ही त्याच्याऐवजी दुसरे सब्जेक्ट पण करू शकता. ओके. तर आता या 3 तासाचं काय करायचं? म्हणजे हे ना लेक्चर एकदम नीट व्यवस्थित समजून बघायचंय. तुम्हाला वाटलं तर वही घेऊन बसा, वहीमध्ये सगळं लिहून काढा. वाटलं तर याची पीडीएफ पाहिजे तर पीडीएफ पण आपण देऊ तुम्हाला. तुम्ही मेसेज करा नंबरवर, मग मी तुम्हाला हे पीडीएफ पण शेअर करेल. पण माझं म्हणणं काय की नीट समजून घ्या. आता हे जे 3 तास आहेत, या 3 तासात करायचं काय? 2 तासामध्ये वाचन करायचं. अर्धा तास वाचल्याच्या नोट्स काढायच्या. मग सर 2 तासाचं वाचून अर्धा तासात नोट्स निघतात का? निघतात. त्यासाठी पहिलं लेक्चर बघा, नोट्स कशा काढायच्या. त्यानंतर अर्ध्या तासात एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, जे वाचलंय त्याच्यात. आता समजा हिस्ट्री आहे. हिस्ट्रीमध्ये आपला सगळ्यांचा फेवरेट 1857. 1857चा उठाव वगैरे त्याचं ते रिलेटेड तुम्ही वाचन केलं. त्याच्यावर शॉर्ट नोट्स काढल्या आणि मग त्याच्यावरचे एमसीक्यू केले. एमसीक्यू कुठनं करायचे? एमसीक्यूच्या ऐवजी मी तिथे पीवायक्यू लिहायला पाहिजे. खरं तर पीवायक्यू लिहितो मी. कारण पीवायक्यूचा फायदा आहे की आयोगाने ऑलरेडी ते विचारलेले, त्यामुळे आपल्याला तिथे तिथल्या तिथे चेक करता येतं की बाबा मी आत्ता अभ्यास केलाय, वाचले, तर मला त्याचे पीवायक्यू करून सॉल्व्ह होत आहेत का. तर हे 3 तासाचा असं तुकडा आपण केलेला आहे. मग हिस्ट्रीचं असं 3 तास करायचं, पॉलिटीचं असं 3 तास करायचं, म्हणजे 6 तास तुमच्या इथे झाले. त्यानंतर करंट अफेअर करायचे 1 तास. करंट अफेअर कुठून करू सर? वार्षिकी आली आहे बाजारात. आता जसं की सिम्प्लिफाईड आहे, तुम्हाला जी आवडेल ती. आता मी सिम्प्लिफाईडचं नाव डायरेक्ट घेतो का? कारण सिम्प्लिफाईड ही वार्षिकीचे ऑथर्स जर बघितले तर त्या माझ्या स्टुडंट आहेत, दिव्या महाले. तर त्यांचं मी बघितलं, चांगलं आहे एकदम, ते एस-के आहेत स्वतः, त्यामुळे मी त्यांचं रेकमेंडेशन केलं या ठिकाणी. ओके. तर तुम्हाला मार्केटमध्ये अजून कुठले आवडत असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. तर काय करायचं, वार्षिकी. मग त्यामध्ये दररोज 1 तास. दररोज 1 तासमध्ये तुम्ही 4-5 पानं, 4-5 पानं वाचू शकता. मग तुम्हाला सेक्शन वाईज वाचायचंय, लाईनमध्ये वाचायचंय, कसं वाचायचंय ते तुम्ही ठरवा. तर हे आपले 7 तास झाले. तर हे 7 तास झाल्यानंतर 2 तास मॅथ्स, रिझनिंग. मग मॅथ्स रिझनिंगला 2 तास का द्यायचे? 20 प्रश्न येत आहेत, पूर्वला पण आहे, मुख्यला पण आहे. मग ते 2 तासाचं जे आहे मॅथ्स रिझनिंगचं, त्याचं कसं करायचं? तर तुम्ही असं करू शकता की 3 दिवस मॅथ्स केलं, 3 दिवस रिझनिंग केलं. नाहीतर काही जण काय करतात, आता आपल्याकडे 90 दिवस आहेत. तर पहिले 40 दिवसामध्ये मॅथ्स सगळं कव्हर केलं. नंतर पुढच्या 40 दिवसात सगळं रिझनिंग कव्हर केलं. रिझनिंगला 40 दिवस नाही लागत, रिझनिंग लवकर होतं. मॅथ्सचा सिलेबस जरा वास्ट आहे. तर हे तुमच्यावर आहे. तुम्हाला एक सब्जेक्ट कंप्लीट करायचे का दोन्ही सब्जेक्ट एकत्र न्यायचे? दोन्ही सब्जेक्ट एकत्र करायला घेतले तर ते लेट संपतात आणि एक करायला घेतलं तर एक पहिला संपतो आणि मग नंतर दुसरा संपतो. म्हणजे शेवटी कॅल्क्युलेशन तर तेच होणार आहे. तर मी असं रिकमेंड करेल की 3 दिवस मॅथ्स करतील. काही जण म्हणतील मग सर मी 1 तास मॅथ्स करतो, 1 तास रिझनिंग, असं करू का? तर तसं केल्यावरती फक्त प्रॉब्लेम काय आहे की 1 तासात जास्त क्वांटिटी ऑफ क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. मग ते चॅप्टर अर्धवट राहील. त्यापेक्षा 2-2 तास केलं तर एक्स्ट्रा क्वेश्चन्स वगैरे सॉल्व्ह होतात. तर मी रिकमेंड करेल 3 दिवस मॅथ्स, 3 दिवस रिझनिंग, 3 दिवस मॅथ्स, 3 दिवस रिझनिंग, असं शेड्यूल लावायचं. म्हणजे साइड बाय साइड सगळं कव्हर अप होत राहतं. आता इथे 3-3, 6, 7, 8, 9, 9 तासाचं प्लॅनिंग मी दिलेलं आहे. तर मग हे 9 तास कसे निघतात, कुठून निघतात? तर जे पूर्ण वेळ अभ्यास करणार आहेत त्यांना हा 9 तासाचा कालावधी आरामात मिळतो. जॉबवाले किंवा गृहिणी असतील त्यांना हा वेळ मिळत नाही. मग त्यांच्यासाठी वेगळं प्लॅनिंग आहे. तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पर्सनल मेंटरशिप मिळून जाईल. आता इथे बघा, हे टाइम टेबल फॉर सक्सेसचं हे लेक्चर आहे ना, हे तुम्हाला त्यासाठी पाहावं लागेल. तर हे लेक्चर तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला हे कळेल की हे सर हे जे वेळ येत आहेत हे कसे येतात आणि मग कधी कुठला अभ्यास करायचा, सकाळी कुठला अभ्यास करायचा, दुपारी कुठला करायचा, रात्री कुठला करायचा. मी हे 4 व्हिडिओचे थंबनेल इथे तुम्हाला का दिलेले आहेत? कारण तुम्हाला हे 4 लेक्चर्स बघणं गरजेचं आहे. तरच तुमची मेंटरशिप कंप्लीट होणार आहे. नाहीतर मग तुम्हाला काय फायदा मिळणार नाही त्याचा जास्त. मग आता हे जर मी असं चालवतोय, तर माझं हे टार्गेट 90 दिवसाचं मी ठेवलेलं आहे. तर पहिल्या 30 दिवसात हिस्ट्री, पॉलिटी, करंट, मॅथ्स रिझनिंग. मॅथ्स रिझनिंग पूर्ण संपणार नाही, करंट पण पूर्ण संपणार. पुढच्यामध्ये मग हिस्ट्रीचं संपलं की त्याच्याऐवजी जिओग्राफी लावला, पॉलिटी संपलं की इको, आणि करंट तर चालूच आहे. म्हणजे करंट ॲज इट इज चालणार आणि मॅथ्स रिझनिंग पण ॲज इट इज चालणार.
मग 90 दिवसाच्या शेवटी असं असलं पाहिजे की माझं हिस्ट्री, जिओग्राफी, सायन्स, पॉलिटी, इको हे झालेलं आहे. करंट अफेअरची माझी वार्षिकी संपलेली. म्हणजे माझं टार्गेट काय की माझी वार्षिकी ह्या 3 महिन्यामध्ये मला संपवायची आहे. आणि मॅथ्स रिझनिंगचं पूर्ण सिलेबस. मॅथ्स रिझनिंग कुठून करायचं? आपली बॅच आहे. रेकॉर्डेड बॅच घेतली तर 750 मध्ये मॅथ्स रिझनिंगचे 60 लेक्चर आहेत. फ्री सगळं तुम्ही बघू शकता त्यामध्ये. आणि लाईव्ह बॅच पण आपण घेऊन येणार आहे. तुम्हाला लाईव्ह बॅच पाहिजे असेल तर लाईव्ह बॅच पण मिळेल. म्हणजे सगळ्याचं सोल्युशन उपलब्ध आहे. सायन्सचं तुम्हाला पाहिजे तर सायन्सचं आपलं बुक म्हणजे नोट्स आणि ते सगळं रेडी आहे. तुम्हाला पाहिजे असेल ते सगळं मिळून जाईल. आता हे मी सगळ्या पहिले 90 दिवसात केलं. आता 90 दिवसात केल्यानंतर आता हा दुसरा बी सेक्शन आहे 30 दिवसाचा. आता या 30 दिवसाचं काय करायचं? आता या 30 दिवसामध्ये आपल्याला परत काय करायचंय? या 30 दिवसाचे 5 हिस्से करायचे. 30 दिवसाचे 5 हिस्से केल्यावर काय येईल? ए, बी, सी, डी, ई. हे हिस्से किती किती दिवसाचे येतील? 6 दिवस. मग आता याच्यात काय करायचं? आता याच्यात आपले विषय घ्यायचे. तर पहिलं घेतलं हिस्ट्री. आता हिस्ट्रीचं तुमचं रिव्हिजन सगळं करायचं आणि जे काय राहिलेलं असेल, काही टॉपिक्स तुम्ही ठेवलेले असतील तर ते करायचे. नंतर समजा आपण घेतलं जिओग्राफी, पॉलिटी. तुमच्या हिशोबाने तुम्ही कसंही घ्या. मी फक्त लिहितोय इथे. इकॉनॉमिक्स, सायन्स. हे एफ आपण चुकून घेतलं, सॉरी. 6 पंचे 30 ना, गणित. 5 सेक्शन करायचे आपल्याला 6-6चे ABCD. मग हे आता मग मी मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअरचं मग बंद करू का? मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर बंद करायची गरज नाही. आता प्लॅन काय करायचा आहे? आपण याला 5 तास द्यायचे. 5 तास हिस्ट्री केलं, 5 तास जिओग्राफी केलं, 5 तास पॉलिटी. 6-6 दिवसांचा हा प्लॅन आहे. त्यामध्ये इथे मी लिहून घेतो. हिस्ट्री केलं 5 तास. त्यानंतर आपला 1 तास करंटचा आहे तो तसाच. त्यानंतर मॅथ्स रिझनिंग आता तुमचं झालेलं आहे तर मॅथ्स रिझनिंगची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर 1 तास तुमचा मॅथ्स रिझनिंगचा, कारण आता शिकून वगैरे सगळं झालंय, आता प्रॅक्टिस करायची. म्हणजे 7 तास झाले बरोबर. 5, 6, 7 तास. आणि हे 7 तास झाल्यानंतर पुढचे 2 तास हे टेस्ट सिरीज. मग टेस्ट सिरीजला 2 तास कसे लागतील? कारण टेस्ट तुमची 1 तासाचीच आहे. पण ती 1 तासाची टेस्ट तुम्ही चेक वगैरे करणार. मग त्यात काय बरोबर आलं, काय चूक आलं. मग त्याचं एक्सप्लेनेशन वगैरे बघणार. तर त्यासाठी तुम्हाला इथे 2 तास मी दिलेले. म्हणजे 5, 1, 6, 7, 8, 9. मग टेस्ट सिरीजचं एक्सप्लेनेशन वगैरेला अजून एखादा तास लागला तर ते 10 पण होऊ शकतं. म्हणजे असे 9-10 तास तुमचे तिथे लागतील. तर हे जसे जसे इकडे लागू करायचे. जिओग्राफीच्या पुढे पण सेम 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 सेम. हे 30 दिवसाचं दुसरं शेड्यूल झालं. आता 15 दिवसाचं तिसरं शेड्यूल आहे आपलं. आता 90 दिवसाचाही झाला, 30 दिवसाचा झाला. आता 15 दिवसाचं जे तिसरं शेड्यूल आहे, 15 डेजचं. तर 15 डेज मध्ये काय करायचं? परत 5 तुकडे पाडायचे. म्हणजे आता तुम्हाला कळालं असेल की आपण प्लॅन काय करतोय. मग परत 5 तुकडे काय पाडायचे? ए 3 दिवस, बी 3 दिवस, सी 3 दिवस, डी 3 दिवस, ई 3 दिवस. म्हणजे जे 30 दिवसाचं होतं त्यामध्ये आपण 6-6 दिवस दिलेले. तर आता 3-3 दिवस देऊन परत तेच हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इको, सायन्स. हे असं का आपण करतोय तुकड्या तुकड्यात? कारण आपल्याला मल्टिपल रिव्हिजन्स द्यायच्यात. पहिले तुम्ही काय केलं? पहिले कधीच सब्जेक्ट नव्हता वाचला त्यामुळे जास्त वेळ दिला. नंतर तुमच्या नोट्स निघाल्या. नोट्स निघाल्यानंतर तुम्ही त्याला सेकंड रिडिंग दिली. आता तुम्हाला एकदमच चांगलं येते त्यामुळे आता तुम्ही थर्ड रिडिंगला आले. थर्ड रिडिंगमध्ये तर तुम्ही 3-3 दिवसात सगळा सब्जेक्ट व्यवस्थित करताय. आणि तुमच्या टेस्ट सिरीज पण होत्या. तर मधल्या फेजमध्ये तुम्ही 30 दिवसात डेली टेस्ट सिरीज देताय. तुमच्या 30 टेस्ट होतील. आता समजा एखाद्याला वाटलं आणि हे काय मी म्हणतोय म्हणजे ती एक काळ्या दगडावरची रेष आहे, त्याला कोण बदलू शकत नाही असं नाहीये. मी तुम्हाला फक्त काय सांगतोय, गाईडलाईन्स देतोय की या पद्धतीने केलं तर सिलेक्शनचे चान्स जास्त आहेत.
आता मी माझ्या म्हणजे 10 वर्षाच्या कारकिर्दीत खूप लोकांना वेगवेगळ्या टिप्स दिल्या, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज दिल्या, गाईडन्स दिलं. त्यातनं काही विद्यार्थी सिलेक्ट झाले तर ते सांगतात, की "सर आम्ही हे केलं त्याच्यामुळे सिलेक्शन मिळालं." तर माझं फक्त एक सिंपल साधं म्हणजे आपण म्हणू शकतो एक सिंपल हेतू काय आहे, की मुलांना जेवढं आपल्याकडनं देता येईल तेवढं द्यायचं. जे फॉलो करतील, ज्यांना फायदा होईल त्यांना होईल. मग काही जणांचं असतं मग मी सलग-सलग सब्जेक्ट करतो. पण रिव्हिजन देणं खूप गरजेचं आहे. कारण मी आता मला सांगा मी हिस्ट्री वाचले आत्ता जानेवारीत आणि मला जून-जुलैमध्ये त्या हिस्ट्रीचं काहीच आठवणार नाही. त्या हिस्ट्रीची रिपीटेडली रिव्हिजन झाली तर मला मग ते डोक्यात राहील ना 2-3 वेळा. तर इथे 3 वेळा झालं. आणि मग ते शेवटचे 5 दिवस आहेत ते काय करायचे? मग शेवटच्या 5 दिवसात आपण काय केलंय, शेवटच्या 5 दिवसात तुम्ही नवीन काहीच वाचू नका. शेवटच्या 5 दिवसात तुम्ही टेस्ट सीरीज पण देऊ नका. म्हणजे मी तर रिकमेंड करेल, की हे जे 15 दिवस आहेत ना, याच्यामध्ये पण तुम्ही फक्त 5च पेपर द्या. म्हणजे हे शेवटचे जे 15 दिवस आहेत, त्याच्यात तुम्हाला फक्त काय करायचंय 5च पेपर द्यायचे आहेत. वरती तुम्ही 30 दिवस होते. त्या 30 दिवसात समजा तुम्हाला वाटलं, की नाही डेली नाही द्यायचं, तर 20च पेपर द्या. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे? बघा इथे आता पुढच्या पेजवर सांगतो. माझं म्हणण्याचा उद्देश काय आहे? की तुम्ही पहिले 90 दिवसामध्ये सगळं कोर कव्हर केलं. आय-एम-पी चॅप्टर्स कव्हर केले. पूर्ण पुस्तकच्या पुस्तक नाही करता आलं, तरी ठीक आहे. आय-एम-पी चॅप्टर्स कोण सांगणार तुम्हाला? तर पर्सनल मेंटरशिप मध्ये मी माझ्या हिशोबाने तुम्हाला सांगेल काय-काय करायचंय आणि बाकी मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे पी-वाय-क्यूसाठी पुस्तक आहेत. तर ते पी-वाय-क्यूची पुस्तकं आपण घेतो तर त्याच्या इंडेक्स पेजमध्ये आपल्याला चॅप्टर्स, कुठल्या चॅप्टरचे किती क्वेश्चन्स आले वगैरे ते सगळे. त्यातनं आपल्याला एक आयडिया येऊन जाते, की कुठले चॅप्टर्स इम्पोर्टंट आहेत. प्रीच्या दृष्टिकोनातून ते आपल्याला करायचे आहेत. तर कोर सगळा केला. नंतरच्या 30 डेजमध्ये तुम्ही काय केलं? नंतरच्या 30 डेजमध्ये तुम्ही एक्स्ट्रा काही टॉपिक्स असतील ते केले आणि रिव्हिजन केली. आणि मी इथे लिहितो टेस्ट. टेस्ट सीरीज दिली तुम्ही. तर टेस्ट सीरीजचं मी असं घेतो, की चला 20च टेस्ट द्या तुम्ही. त्यानंतर पुढचे जे 15 दिवस होते, या 15 दिवसामध्ये काय आहे? प्युअर रिव्हिजन. नवीन काहीच नाही. प्युअर रिव्हिजन केली आता. इथे तुम्ही थोडं एक्स्ट्रा नवीन वाचत होता. शेवटच्या 15 दिवसात काहीच नाही. प्युअर रिव्हिजन केली आणि टेस्ट सीरीज. टेस्ट सीरीजमध्ये मी रिकमेंड करेल 5 कमीत कमी मॅक्सिमम 10 देऊ शकता. म्हणजे 20 आणि 5 तुमचे टोटल 25 टेस्ट तरी होतील. तर मी हे सांगेल की मिनिमम 25 टेस्ट तरी मुलांनी दिल्या पाहिजेत. नॉर्मल टेस्ट देण्याआधी. मिनिमम 25 आणि मॅक्सिमम मग तुम्ही 50 पण द्या. पण नुसते टेस्टच देताय, नुसते टेस्टच देताय. पण त्या टेस्टचं एनालिसिस पण तेवढं करणं गरजेचं आहे. आणि शेवटचे जे 5 दिवस आपल्याकडे आहेत, 5 डेज. या 5 डेजमध्ये मग तुम्हाला परत एकदा चान्स आहे, की एक-एक दिवस एक-एक सब्जेक्ट तुम्ही करू शकता. की एक दिवस मी हिस्ट्री केला, एक दिवस जिओग्राफी केला, एक दिवस पॉलिटी केला, एक दिवस इकॉनॉमिक्स केला, एक दिवस सायन्स केला. आणि आपण हे बनवत असताना टाईम टेबल तुम्हाला माहिती आहे 10 दिवस मी ऑलरेडी काढून टाकलेले सुट्ट्यांचे म्हणजे त्याला धरायचंच नाही आपल्याला. तर बघा परत हे मागे पण तुम्हाला मी दाखवतो. करंट मग सर करंट संपलं का आपलं? तर नाही करंट आपण 3 महिन्यामध्ये काय केलेलं, 3 महिन्यामध्ये आपण पहिले तर वार्षिकी कंप्लीट केली. नंतरचे जे 30 दिवस होते, त्या 30 दिवसामध्ये आपण काय केलं, आपण 5-5 तास हे करतोय, पण करंट आपण सोडलं नाही. मग हे 1-1 तास जे करंट करतोय आपण ते काय करतोय? मग तिथे आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यांचं करंट करायला घेतलं. कारण तुमचा पेपर जर जूनमध्ये असेल, तर एप्रिल, मे, जूनचे करंट अफेअर येण्याची शक्यता नाही. एप्रिलपर्यंत म्हणजे कसं पेपर तर आधीच 2-3 महिने आधी बनतो. जूनला पेपर आहे तर मे, एप्रिल, मार्च येण्याची शक्यताच नाही. मार्चचं तरी पकडू आपण, पण एप्रिल, मे तर कधीच येणार नाही. मार्चपर्यंतचं करू आपण. आणि मॅथ्स रिझनिंगचं तर तुमचं ऑलरेडी सगळं सिलेबस झालं तर आता फक्त रिव्हिजन करायची. तर हे अशा पद्धतीने केलं ना तर 150 दिवसात सगळा गेम ओव्हर आहे. 150 दिवसात सगळं हे झालं, परीक्षा दिली. परीक्षा दिली 2-3 दिवसानंतर आन्सर केली, स्कोर चेक केला, सगळं झालं. झालं की लगेच काय करायचं? परत एकदा मस्त रिव्हिजन मोड चालू करायचा आणि गटकची तयारी. 20 दिवस, 25 दिवस असतील. 25 दिवसात मस्तपैकी सगळं हिस्ट्री, जिओग्राफी सगळं रिवाईज करायचं. कुठे काय चुका झाल्या त्या सगळ्या काढायच्या आणि झालं. गटक. मग गटकची परीक्षा कधी होईल? 12 जुलै. 12 जुलैला झाल्यावरती आन्सर की वगैरे आली, सगळं आलं, रिलॅक्स व्हायचं मस्तपैकी. 20 जुलैपर्यंत सगळा सेट झाला खेळ, की 21 जुलै वगैरेपासून चालू करायची मेन्सची तयारी. मग मेन्सचं कसं प्लॅनिंग असेल, स्ट्रॅटेजी असेल ते पण सांगू आपण. किंवा जरा थकले असाल तर कुठे बाहेर फिरून आले, जुलै जाणून दिला. ऑगस्टपासून मेन्स. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर.
डिसेंबरच्या 15 तारखेला आणि तिकडे डिसेंबरमध्ये, मग डिसेंबरला पकडू नका, 4 महिने पकडा. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, ह्या 4 महिन्यात मेन्स परफेक्ट बसवून देऊ आपण. आणि पर्सनल मेंटरशिपमध्ये तर हे सगळंच कव्हर होणार आहे. म्हणजे पर्सनल मेंटरशिप ही तुमची 2026च्या जानेवारीपासून स्टार्ट झाली, ती एंडपर्यंत, म्हणजे पूर्ण 26 तुमचं मेन्स वगैरे होईपर्यंत मी तुमच्याबरोबर असेल. आणि आता हे डेज जे आहेत हे आयोगाने दिलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे एमपीएससीचा आत्ताचा जो कारभार पाहता, की हे कितपत अशा रीतीने जसं फॉलो होईल, नाही होईल, ह्याच्याबद्दल आपण आत्ता लगेच काय बोलू शकत नाही. एक्झाम पुढे जातील का 26च्या 27ला जातील, काय होईल ते आपल्या हातात नाही. आपण अशा पद्धतीने अभ्यास करायचा. एक्स्ट्राचे आपल्याला काही महिने मिळाले तर तो आपल्यासाठी बोनस आहे. मग अजून एक्स्ट्राचे काही चॅप्टर्स आपण वाचून काढू, जे की आपल्याकडनं राहिले होते. तर बघा, माझं तर असं आहे सिंपल, की असं प्लॅनिंग करून सगळं करून द्यायचं. आता बाकी जे काहींचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. कमेंटमध्ये मी तुम्हाला जमेल तेवढं गाईड करेल. पण पर्सनल जर तुम्हाला पाहिजे असेल आणि मला फक्त तुम्ही मेसेज किंवा कॉल केला की लगेच मी तुम्हाला म्हणणार नाही, "हे पैसे ट्रान्सफर कर रे," तरच मी बोलतो. असं नाहीये. मी तुम्हाला एक चांगल्या प्रकारे गाईड करायचा प्रयत्न करेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं, की नाही सर मला पर्सनल मेंटरशिप हवी आहे. मी 1 वर्ष पूर्ण तुमच्या सोबत राहून सगळं करण्यात इच्छुक आहे. त्यानंतर मग ते बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. की पेमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्या आधी काय तुम्हाला मी म्हणत नाहीये आणि कसं आहे, की जेवढं फ्री देता येईल तेवढं मी फ्री देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण शेवटी आता मला पण तर घर चालवायचं ना. कारण माझं शेवटी हा जॉब आहे टीचिंग. त्यामुळे आपल्याला म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आता जिथे मी वैयक्तिक तुम्हाला काउन्सिलिंग करेल, स्वतःचा टाईम देईल, तर माझ्या टाईमची ती व्हॅल्यू असेल तर ती तुम्हाला पे करावी लागेल. बाकी आपलं YouTube चॅनल, Telegram सगळ्यांच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. तिथून तुम्ही ते फॉलो करून घेऊ शकता. अजून कोणाला काही डाऊट असेल तर सांगा. तर मी हे शॉर्ट असा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. एकदम डिटेल कुठली पुस्तकं वापरायची, काय करायचं, हे, ते तसं तर खूप मोठा व्हिडिओ झाला असता. मग काय झालं असतं, की त्याच्यामध्ये एवढं कन्फ्युजन झालं असतं, की काहीच समजत नाही. तर पुस्तकांचं ह्याचं त्याचा एक वाटलं तर वेगळा व्हिडिओ बनवू आपण. तुम्ही मला कमेंटमध्ये खाली टाका, की पुढे कुठला व्हिडिओ तुम्ही बघू इच्छिता. लगेच आपण या आठवड्यामध्ये पटापट व्हिडिओ बनवून तुम्हाला गाईड करायचा प्रयत्न करू. आणि माझी कळकळीची विनंती की हे 4 व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो. म्हणजे तुमचं एवढं माइंड क्लिअर होईल ना, की तुम्हाला तुमच्यापैकी काही अटेम्प्ट दिलेली मुलं असतील ना, तर त्यांना पण कळेल, की अरे काय चुकत होतं आपलं. आणि हे जी स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे, आता ही स्ट्रॅटेजी जवळपास अशा विद्यार्थ्यांसाठी की जे नवीन स्टार्ट करतायत. आता मला माहिती आहे, की काही जणांचं गट ब चा, क चा स्कोर चांगला आलाय, तर ते कन्फ्यूज आहेत. मेन्सचा अभ्यास करू कसा, प्रीचा करू, काय करू, कसं करू? तर त्यांनी मला पर्सनली कॉन्टॅक्ट करा. तुमच्यासाठी मी प्रॉपर व्यवस्थित दुसरी प्लॅनिंग सांगतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला मराठी, इंग्लिश लँग्वेज पण ॲड करायची. कारण आपण इथे मेन्सचा सिलेबस बघतोय ना, मग मेन्सच्या सिलेबसमध्ये मराठी, इंग्लिश वेगळं आहे. माहितीचा अधिकार अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, त्यानंतर पर्यावरणाचा काही पार्ट, मग ह्यातला अभ्यास कसा त्याच्यामध्ये मर्ज करायचा, काय करायचं हे मी सगळं सांगतो. काय मग आजचं सेशन संपवायचं? मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड-गोड बोला. कमेंटमध्ये पण गोड-गोड लिहा. कारण आपण तुमचं वाईट होईल असं काहीच यामध्ये सांगितलेलं नाहीये किंवा बोललेलं नाही. तुमच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते आपण त्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला टीका करण्याचा पण हक्क आहे. एखादी गोष्ट जर कोणी शिक्षक चुकीचं बोलतोय किंवा माझ्याकडनं काही चुका होत असतील, तर तसंही कमेंट तुम्ही करू शकता. असं नाही की चांगल्याच कमेंट करा. सेशन आवडलं असेल तर लाईक जरूर करा. तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. कारण हीच एक गोष्ट आहे, जी आम्हाला मोटिव्हेट करत राहील. जेवढे जास्त व्ह्यूज जातील, जेवढे जास्त शेअर होईल, तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येत राहील. आणि आपल्याला डिजिटल सेटअप वगैरे खूप साऱ्या गोष्टी आता करायच्या आहेत. पण तुम्हाला माहिती आहे सगळ्या प्रकारच्या गोष्टींसाठी शेवटी एकच अडथळा असतो तो म्हणजे कॅपिटल, भांडवल. मग आता तुम्ही जसे-जसे आपले व्हिडिओ शेअर कराल, जशी त्याची रीच होईल, जसं आपल्याकडे काही अर्निंग्स येतील, तसं आपण अजून आपलं जे सेटअप आहे ते अजून ॲडव्हान्स करूयात. चला, आता इथेच थांबवतो. सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.